मर्दांनी सर्वस्वावर ठेवलेल्या निखाऱ्यातून हिंदवी स्वराज्य उभं राहील. त्या सर्वांबद्दल महाराज मनोमनी कृतज्ञ होते. राज्याच्या धोक्याला उभारी देणारे बाजी पासलकर त्यांना दिसत होते. रायबाचं लग्न टाकून तलवारीच्या खणखणाला कोंढाण्याचं लग्न लावणारा तानाजी त्यांना दिसत होता. पुरंदरावर मस्तक कटूनही लढणारा मुरार बाजी त्यांना दिसत होता. रात्रभर पळून पूर फाटल्यानंतरही घोड खिंडीत स्वराज्याकरता स्वतःच्या देहाची तटबंदी उभी करणारे बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, बाजी बांडर आणि शंभूसिंह जाधवराव त्यांना दिसत होते. हा शिवा काशीत, हा वाघोजी तुपे, सूर्याजी तागडे आणि अशा अनेक सवंगड्यांच्या आठवणी मनात दाटून येत होत्या. रायगडाच्या माथ्यावर स्वराज्याचा भगवा दौलतध्वज अविरत फडफडत होता. भगवा दौलतध्वज बालपणी शहाजीराजांनी शिरवाला दिलेला देश आणि धर्माचा ध्वज. या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा शहाजीराजांकडूनच मिळाली होती. शहाजीराजांनी घडवून दिलेल्या मुद्रेप्रमाणे शिवाजी महाराजांचं जीवन झळकत होतं. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तशी जगदंबेची इच्छा. मात्र ते महाराजांच्या हातून व्हावं हा शहाजीराजांचा अट्टहास. आज तो सिद्धीच जातो. आम्ही शिवाजीराजे बिन शहाजीराजे भोसले आज या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. या पृथ्वीवर थैमान घालणाऱ्या सर्व यवनासुरांचा नायनाट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही भूपती, ही भूमी आमची पत्नी असून ही प्रजा आमची अपत्य आहे. आम्ही त्यांचा पित्याच्या मायेनं प्रतिपाद करू, संरक्षण करू. आमचे शासन निपक्षपाती आणि विनयशील असेल. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. आईच्या मायेनं मातृमुखी सत्तेचा निर्वाह करू. आम्हास आशीर्वाद असो. विशेषणं तु भक्ष्यामः ऋतूनां निबोधता शुक्लभासा रुद्रगणः ग्रीष्मेणावर्तते सः निजहन् पृथिवीं सर्वाम्